नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण या चॅनलवर आलाच आहात तर माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सहकार्यानेच माझं चॅनल हे पुढे जात आहे. आणि माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. आज आपण बघणार आहोत आपला आत्मविश्वास जर जागृत झाला तर आपण काय करू शकतो. आपला आत्मविश्वास केव्हा जागृत होईल? आपल्या क्षमतांची ओळख आपल्याला झाल्यावर. मग जोपर्यंत आपल्या क्षमता आपण ओळखत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. एकदा का आपल्याला आपली क्षमता समजली तर त्यानुसार आपण आपलं कर्म करत राहतो आणि मग आपली प्रगती होते. म्हणून आपली एकदा प्रगती झाली की निश्चितच आपलं मन चांगलं राहणार आहे, आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. जर तुमची प्रगती होत नसेल, तुम्हाला यश मिळत नसेल, तुमच्या क्षमतांची तुम्हाला ओळख नसेल तर तुम्हाला नैराश्य येणार आहे, तुमचं आरोग्य बिघडणार आहे. आरोग्याशी संबंधितच हा व्हिडिओ आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बोधपर कथा ऐकायची आहे. त्या कथेतून आपल्याला बोध होणार आहे की आपल्या क्षमता आपल्याला ओळखणं का गरजेचं आहे. तुम्हालाही ही गोष्ट आधीच माहीत असणार आहे, पण रिपीट होईल, हरकत नाही, ऐका. एका जंगलामध्ये ना मेंढ्यांचा कळप चरत असतो. खूप मेंढ्या असतात त्या, आणि पुढे डोंगरावर अजून एक वाघीण तिथे असते. ती वाघीण या मेंढ्यांना बघते आणि तिच्या जिभेला, तिच्या तोंडाला पाणी सुटतं आणि मग ती वाघीण या बछड्यांवर झेप घेण्यासाठी उडी मारते. उडी मारल्याबरोबर तिला एक दगडाला डोकं आदळतं आणि ती गंभीर जखमी होते. आणि त्यावेळी ती असते गर्भवती, असते, प्रेग्नंट असते. गंभीर जखम झाल्यामुळे अति रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू होतो आणि ती त्या बछड्याला जन्म देते. त्या वाघिणीला पाहून सगळे मेंढर बाजूला पळाले होते, पण ती निश्चित पडलेली पाहून, ते बछडा बाजूला पडलेला पाहून ते मेंढर सगळे तिच्या जवळ येतात. आणि मग ते मेंढरा, त्या जे वाघिणीचं पिल्लू असतं त्याला ते चाटायला लागतात. त्याचं ते संगोपन करतात, त्याला गवत खायला शिकवतात. हळूहळू ते वाघाचं पिल्लू मेंढीचं पिल्लू समजूनच त्यांच्यासोबत राहत असतं. त्याला अज्ञान आहे की मी मेंढरीचं कोकरू आहे म्हणून, आणि मेंढीचं कोकरू म्हणूनच ते वाढत असतं. त्यांच्यासारखंच ते आवाज करायला लागतं. त्याच्यात क्षमता आहे वाघासारखी डरकाळी फोडण्याची, पण त्याच्यामध्ये अज्ञान आहे, त्याला त्याची क्षमताच माहिती नाहीये. म्हणून तो काय करतो, मेंढीसारखाच आवाज काढतो, त्यांच्या पिल्लासोबतच तो वाढतो. एकदा तिथे एक वाघ येतो. तो वाघ या बछड्याला बघतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की हा बछडा आहे, वाघ आहे, आणि हा या मेंढ्यांसारखा आवाज का करतो आहे. तो त्याला म्हणतो, तू वाघ आहेस. तो ऐकायलाच तयार नाही, मी मेंढीचाच पिल्लू आहे, मी मेंढीचाच कोकरू आहे म्हणतो. तो त्याला ओढत पाण्याजवळ नेतो आणि पाण्यामध्ये त्याला डोकावायला लावतो. त्याचं प्रतिबिंब त्याला दिसतं. मग त्याच्या लक्षात येतं, अरे आपण तर या मेंढ्यांपेक्षा वेगळं आहोत. मग तो वाघ त्या बछड्याला घेऊन जंगलामध्ये जातो. हळूहळू त्याला सगळं शिकवतो, शिकार कशी करायची शिकवतो, डरकाळी कशी मारायची शिकवतो, आणि मग तो वाघाप्रमाणे जोरात डरकाळी मारायला शिकतो सुद्धा. म्हणजे त्याच्यामध्ये पहिले ती क्षमता होती, पण अज्ञानामुळे त्याला त्या क्षमतेची जाणीव झाली नाही. जेव्हा आपल्याला आपल्या क्षमतेची जाणीव होईल तेव्हा सुद्धा आपण प्रगतीच्या मार्गाने नक्कीच आपण जाऊ शकू. म्हणून आपल्या क्षमता ओळखणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं बघा, एखाद्या सभेमध्ये किंवा काही 10-20 महिला बसलेल्या आहेत, तेव्हा महिलांना सांगितलं तर तुम्ही बोला. आता महिला म्हणतात, नाही मला नाही बोलणार, मला नाही जमणार बोलायला, कारण त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसतो. त्यांना कळत नाही की आपल्यामध्ये क्षमता आहे किंवा नाही. पण एकदा का बोलायला सुरुवात केली, हळूहळू हळूहळू बोलता यायला लागतं. मग ही क्षमतेची जाणीव करून घेणं प्रत्येकाला गरजेचं आहे. मला जमत नाही हा न्यूनगंड आपण बाजूला सारला पाहिजे. प्रत्येक गोष्ट चुकेल, आणखी काय होणार आहे, त्यातूनच आपली क्षमता आपल्याला लक्षात येणार आहे. म्हणून प्रत्येकाने मागे न राहता पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजे. कोणतंही काम असेल ते पुढे जाऊनच केलं पाहिजे. आपल्या क्षमता ओळखण्यासाठी तो एक चांगला मार्ग आहे. आणि एकदा का तुम्हाला तुमची क्षमता समजली तर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे आणि मग प्रगतीची दारं तुमच्यासाठी उघडणारच आहेत. म्हणून प्रत्येकाने आपला आत्मविश्वास वाढवणं, आपल्या क्षमता वाढवणं, क्षमता तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. बघा हा माझा व्हिडिओ कसा वाटतो ते. आणि माझं चॅनल तुम्ही आधीच सांगितलं सबस्क्राईब करा म्हणून. चुकून अनावधानाने आजपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.